श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। विघ्नहर्त्या गजाननाचं स्मरण करून आपण अतिशय महत्वाचा असलेला संहिता ग्रंथ, जो जगामध्ये विश्वामध्ये एकमेवा द्वितीय आहे आणि जो अखिल ज्योतिषाचा विश्वकोश म्हणून गणला जातो, अशा महान ग्रंथाचं वाचन आपण करीत आहोत. त्यामुळे अगोदर वराहमिहिराला मी नमस्कार करून आणि अखिल त्या काळच्या आणि त्या अगोदरच्या ज्योतिषीय विद्वानांना ऋषिगणांना नमस्कार करून मी या ग्रंथाचं वाचन आज करणार आहे. त्या अगोदर या कार्यक्रमाच्या वाचनाची उपलब्धी करून देणारे संयोजक आणि सूत्रसंचालक आदरणीय मुग्धा रानडे मॅडम, या सर्वांना मी माझ्या ऋणातच ठेवू इच्छिते, परंतु तरी त्यांचे ऋण व्यक्त करून आणि जे वाचक आहेत, जे श्रोते आहेत, जे आत्ता ऐकणारे, जे नंतर ऐकतील, त्या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे वाचन सुरू करते. तर आपण याच्या अगोदर वराहमिहिर यांनी काय काय ज्योतिष क्षेत्रामध्ये कामगिरी केली आणि इतरांच्या पेक्षा वेगळी कशी केली आणि त्यांच्या समकालीन संहितेचे किती ग्रंथ निर्माण झाले, याबद्दल आपण काल या विषयावर प्रकाश झोत टाकला. आणि आज आपण त्याच्या पुढे बघणार आहोत की प्रत्यक्ष वराहमिहिर यांनी सुद्धा स्वतः त्या काळामध्ये किती मोठी ग्रंथ संपदा लिहिली, किती मोठी ग्रंथ संपदा तयार केली आणि त्यांच्या या अखंड अशा प्रकारच्या विचारधारेचा त्या काळी समकालीनांवर
किती मोठा परिणाम झाला याबद्दलच एक छोटस विवेचन आपण करणार आहोत. आणि त्यामुळं आजच्या वाचनातून आपल्याला या गोष्टी अनुभवायला मिळणार आहे. अशा प्रकारे आपण पाहिलेले आहे की वराहमिहिराच्या नंतर कोणीही एक संपूर्ण ग्रंथात्मक सर्वांग संहिता लिहिलेली नाही. जसं आपण म्हणतो की ज्ञानेशाचे पाठी जो ओवी करील मराठी, तेने अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. त्याप्रमाणे वराहमिहिरांच्या पाठी जो संहिता लिहिल तो अखंड पूर्ण संहिता लिहिणारा लेखक नाही जन्माला आला. संहितांतर्गत कोणत्याही एका किंवा दोन विषयांना घेऊन विशेषतः मुहूर्त संबंधित अनेक ग्रंथ लिहिले गेले. कारण प्रत्येक कार्याला मुहूर्ताची खूप गरज आहे. 16 संस्काराला मुहूर्ताची गरज आहे. आपल्या दैनंदिन खरेदी विक्रीला मुहूर्ताची गरज आहे. आपल्या जीवनातील कुठल्याही महत्वाच्या कामाला बाहेर जायचं तरी मुहूर्ताची गरज आहे. म्हणून मुहूर्तावर अनंत ग्रंथ त्या काळात लिहिले गेले. आजही ते पुष्कळशे ग्रंथ उपयुक्त आहेत आणि खूपसे लोक आज सुद्धा संहिता ग्रंथाचे तात्पर्य म्हणजे फक्त मुहूर्त ग्रंथ असंच समजतात. वरती ज्या ग्रंथांचा उल्लेख काल मी केला त्यानुसार या ग्रंथांच्या अतिरिक्त संहिता दीपक संग्रह, भूपाल वल्लभ, संहिता प्रदीप, व्यवहार तत्वशत, संहिता सार, संहिता सारावली, व्यवहार शास्त्र, शिल्पशास्त्र, बृहद वास्तु पद्धती, बृहद वास्तुमाल, व्यवहार सारस्वत, समरसार, नरपती जयचर्या, पूर्व कालामृत, जगनमोहन, बृहन्मानस, भास्कर विवाह पटल, भीम पराक्रम, युद्ध जयार्णव, समरसार, पंचस्वरा, नारद संहिता, वरुण संहिता, वास्तु चंद्रिका, शांती पटल, समरांगम, समाज संहिता इत्यादी ग्रंथांचा उल्लेख इथे तिथे प्राचीन ग्रंथांच्या टीकेमध्ये मिळतो आहे. लक्षण शास्त्राचे सामुद्रिक ग्रंथ, यात्रा ग्रंथ, शांती विधान ग्रंथ हे सुद्धा याच श्रेणीमध्ये ठेवले जातात. यांच्यामध्ये एखादा ग्रंथ छापून उपलब्धही आहे. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की इसवी सनाच्या 505 वर्षानंतर आज कोणीही सर्वांगपूर्ण संहिता ग्रंथ आतापर्यंत वराहमिहिरानंतर लिहिलेला नाही. फलस्वरूप असं म्हणावं लागतं की काही संकोच असं म्हणताना होऊ शकत नाही की बृहत संहिता विश्वातील एक सर्वश्रेष्ठ व एकमात्र उपलब्ध सर्वोत्तम संहिता आहे. विश्वामध्ये जर तिला सर्वोत्तम संहिता आणि एकमात्र संहिता मान्य मिळत असेल तर ती आपल्या भारतातल्या विद्वानांनी लिहिलेली आहे. हा आपल्या भारताचा गौरव आहे, हा आपल्या भारतीयांचा गौरव आहे, हा आपल्या सर्वांचा गौरव आहे. बृहत संहिता याचे प्रतिपाद्य विषय. बृहत संहितामध्ये 100 अध्यायाचे विभाजन आणि प्रकार 105 अध्यायामध्ये या ग्रंथामध्ये केलेले आहे. पहिले या अध्यायामध्ये प्रत्येक ग्रहाचे 4 भ्रमण, त्या संबंधित फलादेश, तत्प्रभव, भौगोलिक परिवर्तनाचे निरूपण केले गेलेले आहे.
11व्या अध्यायामध्ये शेकडो धूमकेतूंचे निरूपण व फलदर्शन आहे. 12 आणि 13व्या अध्यायामध्ये सप्तर्षी आणि अगस्ती ताऱ्यांचे 4 सांगितलेले आहेत, म्हणजे भ्रमण सांगितलेले आहेत. 14व्या अध्यायामध्ये संपूर्ण भूमंडलाचे कुर्म चक्रामध्ये विभाजित करून तदनुसार देश प्रदेश यांचे फल सांगण्याची पद्धती दाखवलेली आहे, जी अन्य कुठल्याही ग्रंथाने आजपर्यंत दाखवली नाही. 15व्या आणि 16व्या अध्यायामध्ये ग्रह, त्यांचे ग्रह आणि नक्षत्रांच्या अधीन असलेले प्रदेश व वस्तू सांगितलेले आहेत. 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये ग्रह युती व चंद्र समागम विवेचन सांगितलेले आहे. 19व्या अध्यायामध्ये वर्षेशानुसार पृथ्वीवर होणारे फल आणि 20व्या अध्यायामध्ये ताऱ्यांच्या मुळे बनलेली काही आकृती व त्याचे फल वर्णन केलेले आहे. 21 ते 23 अध्यायापर्यंत पाऊस, ढगाचे गर्भाधारण इत्यादी अत्यंत महत्वपूर्ण गोष्टींचे विवेचन केलेले आहे. 24 आणि 25व्या अध्यायापर्यंत काही न्यूनाधिक रूपाने वर्षा किंवा त्या अनुषंगिक विषयांचे विवेचन झालेले आहे. आणि त्यानंतर 39व्या अध्यायापर्यंत विभिन्न उत्पादांचे फल आणि निरूपण कथन केलेले आहे. 40 आणि 42 पर्यंत शेतातील जे तयार माल येतात किंवा शेतामध्ये जे धान्य उगवतात, जे फुल उत्पादित होतात, त्यांच्याबद्दलची माहिती आणि तेजीमंदी पिकांच्या बाबतचा विचार हा केला गेलेला आहे. 43-44 अध्यायामध्ये राजांच्यासाठी आवश्यक करणीय गोष्टी आहेत. आणि 50व्या अध्यायापर्यंत राजोचित शांती क्रिया आणि सगळ्या उत्पादनाचे फल निरूपण केलेले आहे. 51व्या अध्यायामध्ये प्रश्न फल सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 42व्या अध्यायामध्ये शरीर चिन्ह, 43व्या अध्यायामध्ये वास्तुविषयक गोष्टी सांगितलेल्या आहेत. 53व्या अध्यायामध्ये वास्तुविषयक गोष्टी सांगितलेल्या आहेत. 54व्या अध्यायामध्ये भूमीच्या आत असलेले पाणी आणि सत्ता याची जाणीव दिलेली आहे. आणि वृक्षाचे आधार यावरही भर दिलेला आहे. 55व्या अध्यायामध्ये वृक्षांची चिकित्सा आहे. 56 आणि 60 पर्यंत मंदिर निर्माण, प्रतिमा प्रतिष्ठान विधी, म्हणजे मंदिरात ठेवायची मूर्ती म्हणजे प्रतिमा, आणि प्रतिमा प्रतिष्ठान म्हणजे मूर्तीचे प्रतिष्ठान. यानंतर 70व्या अध्यायापर्यंत हत्ती, गाय, कुत्रा, घोडा, पुरुष, स्त्री यांचे लक्षण सांगितलेले आहेत. 71 आणि 73 अध्यायामध्ये छत्र, चांबर यांचे शुभाशुभ विधी व्यक्त केलेले आहेत. आणि 74 ते 78 अध्यायामध्ये स्त्रीची प्रशंसा केलेली आहे. पती पत्नीचे प्रेम, वृद्धीचे उपाय, कामशक्तिवर्धक बुटिया, सुगंध निर्माण अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या अन्य ग्रंथात तेव्हा दुर्मिळ होत्या आणि आजही आहे. 80 ते 83 पर्यंत विविध रत्नांची परीक्षा आणि लक्षण व्यक्त केलेले आहे. 86 ते 96 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे शकून, प्राण्यांच्या चेष्टा, कृती, त्यातून काढले जाणारे शुभाशुभ कथन या सर्वांचे सूक्ष्म विवेचन केलेले आहे. 98 ते 100 नक्षत्र तिथी करण आणि त्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या करू नयेत याचे सविस्तर विवरण आहे. 101 आणि 102 मध्ये नक्षत्र जातक आणि राशी चक्र तसेच ग्रह गोचराचे
अनोखे अनुष्ठाविवेचन आहे. अशा प्रकारे शताधिक अध्यायामध्ये आचार्यांनी दैवज्ञांना सार्वत्रिक कुशलता प्राप्त करण्याची विस्तृत सामग्री प्रस्तुत करण्यासाठी दिलेली आहे. बृहत संहिताच्या या विशेष गोष्टीमुळे याचा एक एक भाग अत्यंत अमौलिक ठरलेला आहे आणि एकेका भागाला घेऊन आपण पृथक पृथक ग्रंथाची रचना देखील त्यामुळे करू शकतो. अनेक अवांतर ग्रंथांचा उपजीव्य अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. वराने आपल्या वेळेपर्यंत उपलब्ध प्राय सर्व साहित्यिक नियमांना एकत्र संकलन करून लोकांना फार मोठे उपकार केलेले आहेत. त्यांनी कित्येक गोष्टीमध्ये विशुद्धता, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला आणि पुराणपंथी पंडिताऊ ढंगचे विवेचन त्याला त्यांनी शालीनतेच्या सह हे सिद्ध केले की त्याशिवाय अशा प्रकारचं विवेचन जे आपण विशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून करू ते किती उपयुक्त आहे हे पटवून दिलेलं आहे. पुष्कळशी गोष्टी केवळ आगम या पूर्वशास्त्र परंपराच्या आधारावर ही त्यांनी लिहिलेल्या आहेत, परंतु त्यांचे न ऐकता काही पुष्ट आधार वराहाला मिळाले नाही आणि अनेक गोष्टी स्वतः पारख करूनही ते लिहू शकले नाही आणि अनेक गोष्टी त्यांनी स्वतः पारख करून लिहिलेल्या आहे. बृहत संहिताच्या अनेक गोष्टींची तपासणी परीक्षा जर अवांतर काळामध्ये सुद्धा केली तर ती अक्षुण्ण राहील आणि पुष्कळशा गोष्टीची प्रामाणिकता निश्चित होऊन जाईल. बृहत संहितावर अनेक ग्रंथांनी टीका लिहिल्या. एखाद्या ग्रंथाबद्दल किंवा वाचकाबद्दल किंवा श्रोत्याबद्दल कुणाला काही टीका करावी वाटावी, त्याच्यावर काही भाष्य करावं वाटावं, त्याच्यावर काही बोलावं वाटावं, त्याच्यावर आपलं मत प्रदर्शन करावं वाटावं, मोठ्या मोठ्या विद्वानांना त्यावर बोलावं वाटावं, ही त्या लेखकाच्या यशाची जमेची बाजू असते. आणि त्यामुळे बृहत संहितावर किती टीका झाल्या तर जवळजवळ 450. सध्याच्या बृहत संहिताची एकमात्र संस्कृत टीका मात्र भट्टोत्कल यांनी केलेली आहे. त्या काळी असली आपली मराठी भाषा नव्हती चालत. माझा मराठाची बोलो कौतुके तरी अमृतात ही पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळविन हे ज्ञानेशांनी म्हटलं. आणि या संस्कृत भाषेला मराठीचा साध ठरवला आणि देशीयाचं लिहून ही मराठी आज आपल्या पुढे उभी आहे. परंतु त्यावेळेला ती संस्कृत मधून आणि प्राकृतामधून हिंडत होती आणि फक्त भट्टोत्कलाने त्यामुळे या बृहत संहितेवर टीका संस्कृत मधूनच लिहिलेली आहे. बृहत संहिता जशी उपादेय व एक आगळ्या वेगळ्या रचनेवर आधारलेली आहे, इतक्या लांब वेळेपर्यंत व्याख्या केलेली नाही आणि करू शकलेले नाही त्या ग्रंथाबद्दल. हे या ग्रंथाचे असंभवत्व व्यक्त होते आहे. म्हणजे सर्वांसारखा नाही, सर्वांपेक्षा वेगळा असलेला हा ग्रंथ सर्वोत्कृष्ट, सर्वश्रेष्ठ, सर्वमान्य आणि सर्वांच्या उपयोगाचा आहे. परंतु त्या प्राचीन संभावित टीकाला जाणण्यासाठी
काही साधन आज उपलब्ध नाही. टीकेचीच गोष्ट काय, पण अनेक ठिकाणचे अस्तित्व मात्र निश्चितपणे दृढतापूर्वक झालेले नाही. भटोत्कलाने आपली संस्कृतिका लिहिली आणि त्यावर अनेक स्थानावरती लिहिली. अशा प्रकारे विषयामध्ये अन्येवं व्याचक्षते अर्थात अनेक काही लोकांनी या प्रकारे त्याचा अर्थ लावला. हे मात्र खरं की हे प्रतीत होते की भटोत्कलाच्या पहिले आणि बृहत संहिता होती, पण टीकाकारांनी लिहिण्याचा उपक्रम थोडा वेगळा ठेवला आणि त्याच वेळेला कालक्रमाने ते टीकाये म्हणजे कालक्रमाच्या अनुसरणानुसार या सगळ्या टीका आज कालामध्ये गालांमध्ये ज्याप्रमाणे आपण ते बार वगैरे खाऊन लपतो किंवा तंबाखू किंवा काही जे वानात टाकायचं खाद्य असतं ते खाऊन आपण गालामध्ये तो भाग ठेवतो, त्याप्रमाणे निर्विवाद रूपाने बृहत संहिताची सर्वात प्राचीन टीका एकमात्र भटोत्कलाचीच योग्य आहे, तीच उपलब्ध आहे. नाही तर टीका लिहिणारे दीडशहाणे चांगल्या गोष्टीलाही वाईटाच्या चौथाऱ्यावर उभं करून त्याची मुंडी मिरगळून टाकायला कमी करीत नाही, परंतु जे स्तुत्य आहे त्याची योग्य स्तुती करून आणि जे अस्तुत्य आहे त्याला वेळेच अंगुली निर्देशन करून त्या लेखकाच्या चुकांना यशाचा मार्ग दाखवला जातो. पण ते नाही केलं तर प्रोत्साहन मिळणार कसं आणि पुढे ग्रंथ निर्माण होणार कसे. मात्र एक गोष्ट खरी, कुठलंही ज्ञान असो, तव्यावरची भाकरी असो, अहो तिला फिरवावं लागतं. फिरवल्याशिवाय ज्ञान ताजं राहणार नाही आणि फुलंही मुरझटून जाते. पण योग्य वेळेला योग्य खाद्याचा डोस देऊन जेव्हा या गोष्टीची योग्य हालचालीची निगराणी घेतली जाते तेव्हा अतिशय उत्तम मधुर फलाची प्राप्ती होते. पराने आपल्या वेळेपर्यंत उपलब्ध असलेल्या जवळजवळ सर्व साहित्यिक नियमांचे एकत्र संकलन करून खूप लोकोपचार केलेला आहे. त्यांनी अनेक गोष्टीमध्ये विशुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांचा आपला कर पुराणपंथी पंडिताऊ ढंगाचे विवेचन मोठ्या शालीनतेने केलेले आहे आणि ते सिद्ध देखील केलेले आहे. अनेक गोष्टी आहेत की केवळ आगम व पूर्व शास्त्र परंपराच्या आधारावर त्या लिहिल्या जाऊ शकतात, परंतु त्याच्यामध्ये मानणे न मानणे हा प्रकार होऊ शकतो आणि काही पुष्ट आधार वराला पाहिजे तसे मिळाले नाहीत. अनेक गोष्टीला स्वतः पारख करून त्यांनी लेख लिहिलेले आहेत. बृहत संहिताच्या गोष्टीमध्ये जात परख इत्यादी अवांतर कालामध्ये अक्षुण्ण राहिलेले आहेत आणि खूपशा गोष्टी प्रामाणिकता निश्चय करण्यासाठी आहे. बृहत संहिताच्या टीका ह्या अशा प्रकारे बृहत संहितावर टीका केल्या गेल्या. बृहत संहिता जशी
भटोत्पल्लाने वारापासून 450 वर्षाच्या पूर्वी ब्रत संहिताची टीका लिहिली. ब्रत संहिता जशी उपादेव वेगवेगळी रचना करण्यात प्रसिद्ध आहे, तसे अनेक वेळा खूप लांब परंतु खूपच सुंदर अशा प्रकारच्या वेळेत पर्यंत एक व्याख्या केली गेली, अशा प्रकारची संभावना प्रतीत होते. परंतु त्या काळात संभाव्य टीकांना जाणण्यासाठी आणि वेळ घालवण्यासाठी साधनच नव्हते. आजही नाही. टीकेची तो बात ही क्या, टीकाओं के अस्तित्व मात्रचा निश्चय, दृढता, परिपूर्वकता. आणि या सगळ्यातून या टीका निश्चयाने लिहिल्या गेल्या. भटोत्पल्लाने आपल्या संस्कृत टीकेमध्ये अनेक स्थानांचा उल्लेख केलेला आहे आणि या विषयामध्ये अन्य एवं व्याचक्षते, अर्थात आणखी पण लोकांचा प्रकार इथे दिला जाऊ शकतो. इतकं मात्र प्रचित होतं की भटोत्पल्लाच्या अगोदर बृहत संहितावर टीका लिहिण्यासाठी क्रम चालत राहिला असेल, परंतु कालक्रमापासून तो टीकापर्यंत आजकालच्या गालामध्ये समाज म्हणजे गालामध्ये, परंतु कालक्रमाच्या वर टीका करून आजकालच्या कालखंडावर त्यांनी समाज चुकली केलेली आहे, म्हणजे क्षमा केलेली आहे. म्हणून निर्विवाद रूपाने बृहत संहिताचे तेव्हापासूनची प्राचीन टीका म्हणून एकमात्र भटोत्पल्लाची टीकाच प्रसिद्ध आहे. भटोत्पल्लाची ही टीका फारच सुंदर परिश्रमपूर्वक त्यांनी लिहिलेली आहे. आपण आपल्यापासूनचे पूर्ववर्ती व समकालीन विचारांचे व मतांचे दिग्दर्शन यामध्ये होते आहे. प्राचीन अनुपलब्ध बहुशा ग्रंथांचे मूळ श्लोक येथे उद्धृत केलेले आहेत. एक लिहिली गेली की दुसरी टीका भटोत्पल्लाची विद्वत्तेचा परिपाकच आहे. बृहत संहिताच्या टीकामध्ये भटोत्पल्लाने सर्वात अधिक परिश्रम केले असे प्रतीत होते की ही टीका त्यांनी वराहाच्या अन्य ग्रंथाची टीका करण्याच्या नंतर लिहिली असावी. बृहत संहिताची अशा प्रकारची टीका त्यामध्ये निराजनाध्याय मध्ये सांगितलेले आहे की एक परिच्छेद वाचून आज आपण थांबूया. नाही आहे सांगितलेले आहे की यात्रायाम व्याख्यायाम, यातून स्पष्ट होते की वराहाचा बृहद्योग यात्रा करण्याकडे प्रथम होता. भटोत्पल्लाच्या टीकेमध्ये तो कुठे लिहितो, बृहत जातकाची टीका सुद्धा याच्या पूर्वी लिहून झालेली होती. उत्पलाने बृहत जातकामध्ये नक्षत्र जातक नावाचा संहिताध्याय सुद्धा लिहिलेला आहे, ज्यामुळे तो बृहत संहिताचा एक अध्याय समजला जातो. जर संहितावर अनेक टीका लिहिल्या गेल्या आहेत तर त्याला अध्यायावर वेगळे नवीन शब्दामध्ये त्याला संक्षिप्त बृहत जातक असे प्रसंग बृहत जातकाच्या प्रसंगामध्ये संक्षिप्त टीका जी केलेले त्याच्यात अल्बेरुनीने त्याचे अरेबी भाषानुवाद केलेले आहे. याच्या अतिरिक्त डॉक्टर
केन संस्कृत रूप डॉक्टर कर्ण त्यांनी इंग्रजी अनुवाद सहित बृहत संहिता सर्वप्रथम छापली. ही अत्यंत बृहत संहितेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि या रॉयल एशियाटिक सोसायटीचे एक तत्वज्ञानामध्ये ती प्रकाशित होईल. डॉक्टर केन बृहत संहितावर आधुनिक मोहित झालेले होते. मुख्य मात्र बृहत संहिता त्यांच्या नंतर कलकत्ता पासून बिब्लिओथिका इंडिका श्लोक मात्र त्यामध्ये लपून राहिलेले आहेत. रत्नागिरीच्या जगन्मित्र प्रेसचे बृहत संहिताची मराठी टीका उपलब्ध झालेली आहे. आज जवळजवळ 100 वर्षाच्या पहिली काशीमध्ये महामहोपाध्याय पंडित सुधाकर द्विवेदी यांनी बृहत संहिताच्या पाठाचे संशोधन करणे व भटोत्पलाची टीका छापणे. याच्या नंतर पुन्हा भटोत्पलाच्या संहिता बृहत संहिता याचे नामसंस्करण नाही केले गेले. त्यानंतर पश्चात मुंबई आणि इतर अनेक ठिकाणाहून खेमराज श्री विष्णुदासाचे तेव्हा बृहत संहितामध्ये डॉक्टर केर्न यांनी बृहत संहितावर अत्याधुनिक अशा प्रकारचे मोहित होऊन लिखाण केले. मूल मात्र बृहत संहिताच्या नंतर कलकत्ता येथे बिब्लिओथिका इंडिका ये श्लोक मात्र छापले गेले. रत्नागिरीच्या जगन्मित्र प्रेस पासून बृहत संहिताचा मराठी अनुवाद झाला. तर जवळजवळ 100 वर्षाच्या पूर्वी काशी येथे महामहोपाध्याय पंडित सुधाकर द्विवेदी यांनी बृहत संहिताच्या पाठाचे संशोधन करून भटोत्पलाच्या टीकावर पहिल्या वेळेला काही लिहून छापली. याच्या नंतर पुढे पुन्हा भटोत्पल्ली संहिता बृहत संहिता या कोणी संस्करण अशा प्रकारचे छापू शकत नाही. पश्चात मुंबईचे खेमराज श्रीकृष्णराज यांनी म्हटले की साधारण हिंदी अनुवादासहित संपूर्ण संहिता त्यांनी प्रकाशित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंगलोर मध्ये असलेले श्री वी सुब्रमण्यम शास्त्रीला इंग्रजी अनुवादासहित सुद्धा मॅडम मला जरा पान नंबर सांगता का? बेटा आज कुठलाही पान नंबर नाही. मी वेगळ्या ग्रंथातून वाचते. मी कालच सांगितलं. आणि मी जेव्हा आपल्या ग्रंथातून अजून उद्याच्या दिवस तसंच होईल. आणि मग मी आपल्या ग्रंथातून वाचणारे या बृहत संहितेवरची माहिती आवश्यक आहे म्हणून मी वाचून दाखवते आहे. ठीक आहे. डॉक्टर केर्न यांनी बृहत संहितेवर आधुनिक अशा प्रकारचे काही विवेचन केले. मूल मात्र बृहत संहिता यानंतर कलकत्तामध्ये बिब्लिओथिका इंडिका येथे श्लोकामध्ये उपलब्ध होऊन ती छापली गेली. रत्नागिरीचे जगन्मित्र प्रेस यांनी बृहत संहितेचा मराठी अनुवाद करून ती पण एक प्रत छापली. म्हणजे जवळजवळ आतापासून 100 वर्ष पूर्वी काशीचे महामहोपाध्याय पंडित सुधाकर द्विवेदीने बृहत संहिताचा पाठ संशोधन करून भटोत्पलाची टीका प्रथम त्यावर छापली आणि त्यानंतर पुन्हा भटोत्पल्लीय सहित बृहत संहिताचे कोणीही संस्करण छापले नाही.
त्यानंतर मुंबईचे खेमराज श्री कृष्णदास यांनी येथे साधारण हिंदी अनुवादासहित संपूर्ण संहिता प्रकाशित केली. त्यानंतर बृहत संहिताचा इंग्रजी अनुवाद झाला आणि त्यामध्ये ती छापली गेली. वाराणसीचे चौखंबा प्रकाशन द्वारा हिंदी अनुवादासहित ती पहिली प्रकाशित झाली. संप्रती आलोचनात्मक व्याख्या पासून युक्त प्रशस्त संस्करण आपल्या हातामध्ये यानंतर आले. हे संस्करण व्याख्यात्मक भाषाची विशेषता आहे आणि हे आपण स्वतः वाचून जाणू शकतो. तर आज आपण इथपर्यंत बृहत संहितेचं वाचन केलेलं आहे. बृहत संहिता थोडा क्लिष्ट विषय आहे आणि त्यामुळे डोक्यावरून जायला नको म्हणून थोडं थोडं वाचन करू, पण समजून घेऊ आणि पुढे पुढे जाऊ. यातील आनंद घेऊ आणि समाधान घेऊ. त्यामुळे आज मी इथं बृहत संहितेचं वाचन थांबवते. उद्या आपण बृहत संहितेचा रचनाकाल कोणता आहे, त्याची भाषा कोणती, त्याचे छंद कोणते आणि बृहत संहितेच्या बाबत काही महत्वाचे सुभाषित वापरले गेलेले आहेत त्याचं वाचन करून वरामेराचे व्यक्तिमत्व, त्याचा प्रभाव वगैरे गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत. 1-2 दिवस या ग्रंथाचं जरा वाचन झालं ना बेटा, म्हणजे माझजवळ आहे त्या, म्हणजे मग जे आपल्याला प्रकरण वाचायचे पहिल्यापासून ते आपल्याच पुस्तकातून वाचायचे आहेत. पण ही महत्वाची माहिती आहे आणि जर ग्रंथ वाचतोच आहे तर मग या सगळ्या माहितीला डावलून उगीच नुसतं प्रकरणामागे प्रकरण वाचण्यात काही अर्थ नाही असं मला वाटलं आणि म्हणून या वाचनाची देखील मी परिपूर्ती करते आहे. तर तुम्हाला सर्वांना धन्यवाद देऊन मी माझं बृहत संहितेचं आजचं वाचन इथे थांबवते आहे. धन्यवाद. धन्यवाद.